नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण व्ही लुकअप पाहणार आहे. तर एम्प्लॉयच्या आय डी वरून त्यांची सॅलरी कशी काढायची हे आज आपण पाहणार आहे. तर सगळ्यात आधी त्यासाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू व्ही लुकअप. इथे तुम्हाला व्ही लुकअप खाली ऑप्शन येईल, व्ही लुकअप ओपन ब्रॅकेट, ज्या सेलमध्ये तुम्हाला आय डी पाहिजे आहे तो सेल सिलेक्ट करा, कॉमा, त्याच्यानंतर तुम्हाला आय डी पासूनचा पूर्ण टेबल सिलेक्ट करून घ्यावं लागेल. टेबल सिलेक्ट करताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉलम इंडेक्स नंबर काय येते 5C, तर तो काय आहे आपला कॉलम इंडेक्स नंबर. त्याच्यानंतर 5, कॉमा, त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली त्याच कॅन्डिडेटच्या त्याच आय डीचा आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे. त्यासाठी 0 किंवा तुम्ही फॉल्स लिहू शकता. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल S047 या एम्प्लॉयची या ठिकाणी S047 या एम्प्लॉयची सॅलरी बघायची. तर S047 टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता S047 35 सॅलरी त्याची मिळालेली आहे. क्लिअर आहे. फॉर्म्युला अजून एकदा बघायचा. एकदा फॉर्म्युला लावलात की आपल्याला सगळ्याचे मिळून जाईल. व्ही लुकअपचा यूज करण्यासाठी एम्प्लॉय आय डी वरून सॅलरी काढण्यासाठी व्ही लुकअप फॉर्म्युलाचा यूज करणार आहे. तर बघूयात चला. इक्वल टू व्ही लुकअप ओपन ब्रॅकेट, ज्यामध्ये आपल्याला ज्याच्या अकॉर्डिंग आपल्याला व्ही लुकअप ची व्हॅल्यू पाहिजे तो सेल सिलेक्ट करा, कॉमा, तुमचा टेबल सिलेक्ट करा. टेबल सिलेक्ट करत असताना लास्टला इथे तुम्हाला एक नंबर दिसेल, कॉमा देऊन तो नंबर टाका. 5 कॉलम इंडेक्स नंबर म्हणतात त्याला, कॉमा, फॉल्स. एक्झॅक्ट मॅचसाठी तुम्ही फॉल्स किंवा 0 देखील देऊ शकता. क्लिअर आहे. ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता या ठिकाणी तुम्ही कोणत्याही आय डी टाका, S050, एंटर. तर तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंग त्याची काय भेटेल, त्या एम्प्लॉय आय डीच्या अकॉर्डिंग त्याची सॅलरी तुम्हाला मिळून जाईल. क्लिअर आहे. तुम्ही ते आय डी चेंज केला तर तुम्हाला ती सॅलरी देखील आय डी चेंज केला तर तुम्हाला सॅलरी देखील चेंज झालेली दिसून येईल. 45. क्लिअर आहे. पुन्हा चेंज करून तुम्ही पाहू शकता. S048 25. क्लिअर आहे. ओके, थँक्यू.